चल चल चल. स्वीटू, ए स्वीटू, स्वीटू. काय मूर्ख नाचते काय? चल, काय चाललंय तुझं? अगं आज लग्न आहे ना तुझं, कधी मोठी होणार तू? अगं आई, माझं लग्न आहे म्हणूनच मी नाचते ना. लाज नाही वाटत तुला? अजून आवरायचंय ना हिला. लग्न आहे म्हणून नाचते. तू नवरा मुलगा पोचेल आपल्या आधी हॉलवर. आम्ही हॉलमधून निघालो की तुम्हाला फोन करू, तेव्हा गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबाचं पाणी तयार ठेवायचं. स्वीटूसाठी आपल्याला पायघड्या करायच्या आहेत गुलाबाच्या पाकळ्यांच्या. हा, आणि मिठाई आहे ना ताटात टाका आणि झाकून ठेवा. ठीक आहे? अरे आप एकदम फास्ट फास्ट काम कर रहे हो. म्हणजे काय, वेळ कमी आहे आणि कामं जास्ती आहेत. तू काय करतोयस? अरे मैं ओम भाई को ढूंढ रहा हूँ. हा, ओम इकडे असेल बघ, तिकडे. हा, ओम भाई. आणि तायडे, ए रॉकी. ओम भाई. तायडे, मी काय म्हणत होते, तू हा शेला पांघरतेस? नाही नाही, मला नको. ही साडी सावरता सावरताच माझी वाट लागली. बरं. आणि हा, काळजी करू नकोस. साळवींना आणि त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या पाहुण्यांना द्यायचा सगळा आहेर तयार आहे, व्यवस्थित आहे. मी सगळं पर्सनली चेक केलंय. तायडे, तू खुश आहेस ना? ऑफकोर्स मॉम. तुला का असं वाटतंय? नाही, स्वीटू या घरची सून होणार आहे हे तू आनंदाने स्वीकारलेस ना? मॉम, जी सगळ्यांची इच्छा आहे तीच माझी इच्छा आहे. असू दे, असू दे. बेबी बहुत अच्छे दिख रहे ना ये मुंडावळे. हो. एवढ्या आवडल्यात का मुंडावळ्या? ओमचं लग्न झाल्यावर तुझंही लग्न लावून देऊ बरं का मुंडावळ्या घालून. कळलं? क्यों बेटा जी? अम्मी जी, मैं घोड़ी लेके तैयार ही हूँ. ये तैयार होनी चाहिए ना बस. हो, पण आज ओमचं लग्न आहे, त्यामुळे आज त्याला बांधायच्या मुंडावळ्या. जा शोध तो कुठे. हा, ओम भाई. ओम तयार झालाय का? बघ. हो. मी हे घेऊ का कुठे? मी, ही जबाबदारी माझी आहे ना. मी. बरोबर. ओम भाई. ओम भाई. ओम भाई. ओम भाई. हा हे बघ इकडे. अरे ओम भाई का ओम भाई. स्वीटू तो आज आप पे फिदा ही होने वाली है. ओम भाई. अरे हाँ. ए चला निघायचं का? अरे वा, मम्मी जी किती राजबिंडा दिसतोय माझा ओम. है ना? ए थांब, मी मुंडावळ्या बांधते. बस बेटा. हा. बघा. हा, परफेक्ट. आप लग रहे हो ना पूरे दूल्हे राजा. ओम भाई. हलू नको, हलू नाही, नको. नाही. बघा इतकं टाईट ठीक आहे. हो. येस, नको पूर्ण काढ बसेल. वा, किती छान. नाही काय झालं? नाही, काही नाही. का रडतीये? अरे नाही, रडत नाही मी हसतेय. म्हणजे आनंदाचे अश्रू आहेत हे. असं काय? अरे तुझ्या इतकीच मी वाट बघत होते स्वीटूच्या या घरात यायची. हो नाही करता एकदाची येणार बाबा सून. तुझं आणि स्वीटूचं लग्न होणार आहे. माझा विश्वासच बसत नाहीये. हे ग, माझाही विश्वास बसत नाहीये, पण होणार आहे. आणि हे बघ, हे रडायचं नाही आजपासून. नाही.
आता सेलिब्रेट करायचं हो. आणि हसत राहायचं फक्त. हो हो हसत राहणार. हस हस. अरे हसणारच आहे मी. माझी बढती झाली आहे, प्रमोशन मिळालंय मला, सासूबाई होणार आहे मी. अरे वा. असा छळ करणार आहे ना सुनेचा. मम्मीची आप भी ना. छान दिसतोस पण खूप छान. ओम ओ Oh my God. Somebody is looking handsome. Mom, दृष्ट काढलीस की नाही त्याची? काढणार आहे. लिसन गाईज, मी हॉलवर जाते, तिकडे तयारी वगैरे बघायला. अगं तुझे डॅडी तयार झाले असेल, त्यांना घेऊन जा ना. नो वेट, लेट मी जस्ट कॉल. अगं फोन कशाला? बघ ना, असं. तुमच्या हे बघा, ते बघ, आले. 100 वर्ष आयुष्य आहे, तुमचंच नाव घेतलं. ओ माय गॉड, मी तर केव्हाचा रेडी आहे. डॅड हँडसम दिसताय तुम्ही. थँक्यू. ऐका ना, तुम्ही या आरामात, मी निघते घाईत. अरे 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 बेबी बेबी, क्या जच रहे देखो हम लोग सब खानविलकर. एक फोटो हो जाए. मम्मी जी एक सेल्फी निकालू क्या? ओ खरंच की. चल 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 चल. आणि अहो, आहेराच्या पिशव्या पण घ्या, खण नारळ सगळं त्याच्यातच ठेवलं. घेतो सगळं. सुमन, बघ. हा. सुमन, बरोबर आहे ना? हो हो हो. वहिनी स्वीटूचं आवरा ना पटापट. हो हो, झालं झालं. चल. मी तयार आहे, हे बघ. अरे वा. आणि तू पण छान दिसतोस. अरे बघ, स्वीटूचा काका शोभायला हवाय ना. ओम दादाची चप्पल चोरायचा भारी प्लॅन केलाय मी. आपली टीम जिंकणार. पण मुली करतो ना भाई, आपण करणार तर कोण करणार? हा, काय करणार आहे? मी ना डॉक्टरांचं लक्ष हे हे केलं. स्वीटू अहो मी तुझ्या हे काय तुझ्यासाठी आणलंय? अगं, आता तू खानविलकरांची सून होणार आहेस ना. तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. हे आमचे आशीर्वाद आहे, आमच्या दोघांकडून तुला शुभेच्छा. कशाला पण हे काका? अरे हे स्वीटू, तुला तिकडे आहे ना लग्नामध्ये ना मोठमोठ्या गोष्टी आहेत ना भेट म्हणून मिळतील. सोनं, चांदी, दागिने आणि महागड्या साड्या. आम्ही पण तुझ्यासाठी काहीतरी महागडे घेण्याचा विचार करत होतो, पण आम्हाला काही ते परवडण्यासारखं नव्हतं बघ. काय बोलतेस काकी? अगं सुटू, लग्नात ना मामानं दिलेली साडी नेसायची असते. तुला मामा नाहीये ना, मग आमच्याकडून तुला ही साडी. तुला आवडते काय बघ. मला खूप आवडणार आहे, खूप जास्त. चला निघाय. काय आता घरातून निघताना डोळ्यात पाणी नको. हं? चला स्वीटू, चल देवाला नमस्कार करून घे. ए दादा, चल देवाला गारण घाल. आपल्या पोरीचं लग्न निर्विघ्न पार पडू दे म्हणून. चल ये ना, ये. चल ना दादा. दादा, 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 आज माझं लग्न आहे. मला आशीर्वाद हे देणार? दादा, असे का बघताय? हा, हो, आज लग्न आहे आपल्या स्वीटूचं.
आमची लाडकी लेक सासरी जाणार आहे आज. आता त्याच्या मनात आहे बोलायचं, पण त्याला बोलवत नाही. आता स्मिटू, तू नको टेन्शन घेऊ, आम्ही आहोत तुझ्यासोबत. हो अगदी बरोबर. भाऊजी आज तुम्ही घाला गारण. हा. या चला चला चला. चिन्या, तांदूळ घे, तांदूळ घे. घे. तांदूळ इथेच आहेत ना? हो. हो या ठीक आहे. स्वीटू हो पुढे. बा देवा महाराजा, 12 गावच्या, 12 वेशीच्या, 12 वाडीच्या, 12 नाक्याच्या, हे बाबा देवा महाराजा, आज आमच्या इथे आमच्या स्वीटूचं लग्न आम्ही योजलेलं आहे. या लग्नाला तिच्या आई वडील, काका काकी, तिचा भाऊ, तिची मावशी आणि शेजारी या सगळ्यांचं तुझ्याकडे एकच मागणं आहे देवा, तिचं लग्न निर्विघ्न पार पडू दे रे महाराजा. तिचा नवरा, सासू, सासरे, नणंद याच्याशी तिचं छान जमू दे रे महाराजा. तिच्या मागे काय कुणाची इडापिडा असेल तर ते दूर कर रे महाराजा. तिचं काय चुकलं माकलं तर तिला सांभाळ, तिचा संसार छान रुळू दे रे महाराजा. चला चला. चला 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 पटकन. चला निघायचे. हा चला चला लवकर. हो. चल चल चल. हो. सुमन स्वीटू चल चल निघायला. एक मिनिट. ए तू काय ही कायमचं घर सोडून चालल्यासारखी काय वागते? हे बघ, तू कुठेही गेलीस ना तरी हे घर तुझंच असणार आहे. आणि ओमदादांनी सांगितलंय मला, तो तुला दर आठवड्याला घेऊन येणार आहे इकडे. आधीच त्याच्याशी बोलणं झालं की काय? बोलणं नाही, मी सांगितलंय. माझ्या बहिणीला दर शनिवार रविवार घेऊन यायचं इथे माहेरपणाला. बरं केलं सचिन्या. निघायचं. माझ्याकडे पण दे. तू काय काही नको. ते पाठ घे. काय हो, पाठ घेतो. अरे वा, निघालात. हो वेळेत पोचायला हवं ना. स्वीटी आज खूप छान दिसते, खूप सुंदर दिसतेस. आई दृष्ट काढली का तिची? टीत लावा. चला. कमालच केली ना ओमने. जरा लवकर. हा आपल्याला जाऊन स्वागताची तयारी करायची आहे ना. मालविका सगळे आले की काय?
मालविका, सगळे आलेत का? माफ करा, आम्हाला जरा उशीर झाला. तू इथे काय करतेस? मी इथे म्हणजे आता हातात आरतीचं ताट घेऊन इथे उभं राहून मी काय करणार? अगं ऑफकोर्स तुमचं सगळ्यांचं स्वागत. वेलकम वेलकम. नाही मालविका, मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांचं स्वागत करायचं असतं ना. अगं मुलाकडच्यांचं स्वागत तेव्हा होतं जेव्हा मुलाकडचे मुलीकडे जातात. लग्नाचा सगळा खर्च मुलीकडच्यांनी केलेला असतो तेव्हा स्वागत होतं मुलाकडच्यांचं. पण आता तुम्ही सगळे मुलाकडे आलायत ना, कारण लग्नाचा सगळा खर्च ओमनी केलाय. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची मेन होस्ट मी असणार आहे. मी होस्ट आणि तुम्ही सगळे गेस्ट. ओके. आणि आता तुमची स्वीटू लग्न करून माझ्याच घरात येणार आहे. मग तिचं स्वागत मी नको करायला? अरे वा, ओमशी स्वीटूचं लग्न होणार म्हणून सगळेच खूप खुश आहेत. पण यांना माहितीच नाहीये की पुढे काय सरप्राईज वाढवून ठेवलंय ते. या 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 सगळ्यांनी आतमध्ये या. हे घे रे. अगं ये. हे बघ. काय मग कशी वाटली तयारी? कशी झाली अरेंजमेंट? आवडली ना? मग खास तुझ्यासाठी आणि ओमसाठी केलंय मी हे सगळं. स्वतः जातीने लक्ष घातलंय या सगळ्यात. तयारी करायची ना तुला. हे बघ, ही तुझी रूम आहे. चल एक मिनिट. आता काय दादा, दादा तुम्ही या माझ्या बरोबर. अगं अगं स्वीटू ऐक ना. राणी तुझी खूप तयारी राहिली आहे. तू तुझ्या खोलीत जाऊन तयारी कर ना. आणि दादांची काळजी मोहित घेईल. आणि तसंही आज तर तुमच्यापासूनही आलाय. काय रे मोहित, घेशील ना काळजी? हो, मी घेईन दादांची काळजी. बघ ये. ऐक ना, आले तुला आले. चला तुम्ही. दादा, ओ दादा, या. मी आई तुम्ही या. चला दादा. या, आई. सांभाळू ना. हो हो, या काका, या 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 सगळे या दादा. या या दादा, बसा इथे, बसा. या 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 बसा. दादा इथेच बसा, कुठे इकडे तिकडे जाऊ नका. हा, मी इथेच आहे जवळ. काही लागलं तर मला सांगा बर का. अरे रॉकी, ओम, येता ना? हेलो काय उशीर काय? कैसे लग रहा है मम्मी जी? बहुत अच्छे लग रहे हो. चल इधर. ये इत्तू सा? मम्मी जी और कुछ सामान होगा तो दीजिए ना. हा करा आहे. हा सांभाळून धर. तेवढा धरलास तरी तुझं लग्न लवकर ठरणार आहे बेटाजी. मम्मी जी लग्न तो ठरले, ऐसे बेबी हाँ कह दे बस. फिर देखो चट मंगनी पट ब्याह. चला आता घराला पण सांगूया.
येतो. तुमच्या लाडक्या सुनेला घेऊन येतोय परत. अरे या वास्तूला पण खूप प्रेम दिलंय स्वीटूनी. हाँ मम्मी जी, स्वीटी ने तो बहुत प्यार दिया अपने वास्तु को भी. ते आहे. अरे तुम्ही इथे गप्पा काय मारत बसलायत? तिकडे हॉलवर सगळे लोक आपली वाट पाहत असतील. हो पण आम्ही तयारच होत, तुमचीच वाट बघत होतो. चला चला चल ओम. ये, ये. हे ते धरलंस. बरोबर आहे सगळं. हो आणि हे हातात हो. धर. ओके. आणि बरं का घोड्यावर बसल्यावर आई नको ऐक ना ऐक ना ऐक ना हे थोडस असं अगं असं असं करून लाव ना. काय मग झाली की नाही आमच्या नवरीची तयारी? हे घे. स्वीटूसाठी दागिने आणलेत. हे घाल हा तिला. मालविका, रीतीप्रमाणे आता माहेरचे दागिने घालायचे असतात. तुम्हाला जे दागिने घालायचे आहेत ना स्वीटूला, ते लग्नात घाला ना. अगं आधी काय नंतर काय? स्वीटू ऑलरेडी आमच्या घरची सून झाली आहे असं गृहीत धरूनच मी हे दागिने घेऊन आले. हे बघ, हे घे. तुला काय हवं? नाही. अगं लग्नाला जसे तुमच्या घरचे पाहुणे येणार आहेत ना, तसे आमच्या घरचे पाहुणे सुद्धा आले आणि त्यांनी नवऱ्या मुलीला हे असं 1 ग्रॅम दागिन्यात बघितलं तर त्यांनाच लाज वाटेल ना. मालविका, अगं 1 ग्रॅम नाहीये ते, 22 कॅरेट आहे. हे खरंच? ही स्टाईल पण जुनी आहे ना एकदम. तू हे घे. तू हे घाल. हे घे. नाही नाही नको. अगं नको काय? इथे तू साळवींची मुलगी म्हणून आलेली असलीस तरी बाहेर गेल्यावर आमचे पाहुणे तुझ्याकडे ओमची होणारी बायको म्हणूनच बघणार आहेत. त्याला लाज वाटेल असं नको ना करायला. घे. नाही. या घ्या, तुम्ही घाला दागिने. सासरच्यानी दागिने दिले असले तरी माहेरच्यानी दागिने घातले की त्यात माहेरचा गोडवा येईल ना. घाला घाला. हा ग जा. काय गोड दिसते आमची स्वीटू. आता वाटते खानविलकरांच्या घरची सून. चल घाला दागिने. अगो बाई नल्लू तुझा जावई आला. ए मुली, तू कुठे निघालीस? ओम आलाय. ओम आलाय, मग काय झालं? स्वीटू अगं नवरी आहेस ना तू, जरा लाजावं मुरडावं. बालिशपणा कधी जाणार आहे तुझा? सॉरी काय सॉरी. चल ये बस इथे, ये बस. तिकडे बघू नकोस, बस. चल बसून गौरीहर पुजायचंय. चल बस बस. दे तिला शेला.
निधी समोर बघ इकडे लक्ष दे. गौरीहार पुसताना कुणीही आलं तरी मागे वळून बघायचं नाही. बोलायचंही नाही. देवाचं नाव घेत एक एक तांदूळ घेऊन पुजायचं. चल आरतीचं ताट घे, स्वागताची तयारी करूया. तेवढंच घ्यायचंय ना. इकडे लक्ष. सुमन, दादांना बोलवायला हवं ना. स्वागतासाठी अख्खं कुटुंब हवं ना. वहिनी हो. आई 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 काकी, मी घेऊन येतो दादांना. हा, तुम्ही इकडे बघा, मी आलो. दादा, हे ये. दादा, ओ दादा, तुम्हाला आईंनी बोलवलंय. आई म्हणजे स्वीटूच्या आईनी बोलवलंय. नलू मावशींनी बोलवलंय तुम्हाला. चला, मी घ्यायला आलो तुम्हाला. चला चला, उठा उठा, या. चला चला चला, इकडे. हा, या. चला. काय नलूबाई, छान दिसतेस तू. आता आपण मैत्रिणी नाही राहिलो बरं का, विहीणबाई झालोय. हा, मैत्रिणी म्हणून आमच्यामध्ये प्रेम होतच, राग रुसवा पण होता. हो, पण त्यासोबत मानपानी आलं ना वीणबाई. बापरे, मानपान नाही ग बाई. केवढी जबाबदारी आहे आता. तुझ्या लेकीची आई व्हायचंय मला, आणि तुला माझ्या लेकाला आईची माया द्यायची बरं. हा, शकू, ऐक ना, आजपासून तू मला नलू नाही हाक मारायचीस. का ग? तू मला साळवीताई म्हणायचं, आणि मी तुला खानविलकर मॅडम म्हणून हाक मारेन. बरं नलू, नलू, आज नाही रडायचं प्लीज. नाही, आज आनंदाचा दिवस आहे की नाही. हा, अजिबात रडायचं नाही. माझी लेक सोपवते ग तुझ्या हातात. जमेल तसं, पण अगदी लाडाने वाढवलंय आम्ही तिला. म्हणजे स्वीटू शिवाय कसं जगायचं माहित नाहीये ग मला. अगं, काळजाचा तुकडा आहे ती माझ्या, आणि माझ्या घरातल्या सगळ्यांचा. सांभाळ तिला. अगं हो, असं काय करते नलू. मी म्हटलं ना तुला, लेकी सारखी सांभाळत मी तिला. बघ किती छान दिसते हसल्यावर. नको काळजी करू. या या दादा, या या, बसा इथे. बसा 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 बसा, आरामात बसा इथे. इथून कुठे जाऊ नका. आहे आहे, येते येते, मी पाठव. हा, बसा इथे. चल चल. नलू मावशी, एक मिनिट. हा, आपले जाऊ. चल. काय चाललंय तुझं? काय? लहान मुलांचं लग्न लावून देतोय आपण शकू. ते मुहूर्ताची वेळ जवळ आलीये, तरी अजून नाचगाणं काही संपत नाहीये तुमचं. बघ आता काय करायचं. हे बघ, आता ह्यांचे कान तुलाच पिळायचे. माझी जबाबदारी आता संपली बरं का वीणबाई. आता ह्यांचा भातुकलीचा संसार तुलाच सांभाळायचे. ओके, ठीक आहे ठीक आहे. चला जावई बापू.
या चला चला चला. हा. मोहित पण ना इथे आहात तुम्ही. कसे आहात दादा? एकटेच बसलात खोलीत? बरं बसा बसा. बर हे घ्या. हे नाही नाही नको नको. आता ना नाही नाही काय नको नको काय दादा. मुलीचे वडील आहात तुम्ही, एवढा मान तर राखलाच पाहिजे तुमचा. आणि खानविलकरांचे होणारे व्याही आहात. द खानविलकर, ज्यांच्याकडून तुमच्या उपचारासाठी तुमच्या मुलीने पैसे घेतले. तुमच्या चिन्याच्या उपचारांसाठी, ऑपरेशनसाठी ज्यांनी 10-12 लाख रुपये तुम्हाला दिले. ज्यांच्याकडे तुम्ही वॉचमनची नोकरी केलीत आणि येता जाता ज्यांना सॅल्यूट ठोकलात, त्या खानविलकरांचे व्याही होणार आहात तुम्ही. मग एवढा मान तर राखलाच पाहिजे. नाही म्हणून उगाच संकोच वाटतो अशी ऍक्टिंग करू नका. घ्या घ्या हो दादा साळवी घ्या. दादा साळवी, एवढे पैसे बघून घाबर भरलं का? दाखल बसली. गरिबीचा दागिना मिरवायची हौस तुम्हाला, लोअर मिडल क्लास लोकांना. हे एवढे पैसे झेपले नाहीत ना? नाही 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 खरंच नाही. मला पैसे मला नको. तू तुमचे पैसे मी देणार आहे. हे पैसे नलू 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 काय नलू 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 नलू. चला नाही कुठे. चला हो दादा या या दादा चला. नमस्ते मॅडम. अरे नमस्ते. मिसेस नाही आल्या तुमच्या? या या आतमध्ये कार्यक्रम सुरू. दादा हॅलो मालविका मॅम. नमस्कार नमस्कार. या या तुमचीच वाट बघताय. जेवून जा. हा दादा आपण चाललोय कुठे पण. चाललोय कुठे. चाललोय म्हणजे तुमच्या लाडक्या लेकीचं लग्न आहे की नाही आज? स्वीटूचं. दादा लेकीचं लग्न आहे. स्माईल ठेवा ना चेहऱ्यावर. चेहरा कसा हसरा असला पाहिजे लग्नात जाताना. हसा. हो एवढे का गांगरलाय? आपली नुसती ओळख असताना सुद्धा 10-12 लाख रुपये तुम्ही असे भिकाऱ्यासारखे हात करून मागून घेतलेत आमच्याकडून. हा आणि आता तर तुमच्या मुलीचं माझ्या भावाशी लग्न होतंय. मग तर काय सगळ्या गोष्टी हक्काने मागाल. घरच्या भाड्यापासून ते लाईट बिलापर्यंत सगळं हात पसरून मागाल ना आमच्याकडून. काय आहे तुमचा मान? काय माहितीये, तुम्ही मुलीचे वडील आहात ना म्हणून तुमचा मान. तुमच्या मुलीचं माझ्या भावाशी लग्न होतंय म्हणून तुमचा मान आहे. माझ्या मॉमची बेस्ट फ्रेंड आहे ना तुमची बायको म्हणून तुमचा मान आहे. आणि ज्याचा मान मोठा असतो त्याचा अपमानही मोठाच असतो दादा साळे. तुमचा असा वारंवार अपमान होऊ नये म्हणून मी तुम्हाला आधीच लमसम पैसे दिले. घाबरू नका. ते पैसे संपले की मी तुम्हाला अजून पैसे देईन. तेही पैसे संपले की मी तुम्हाला अजून पैसे देईन. आणि तेही पैसे संपले की मी तुम्हाला अजून पैसे देईन. कारण काय आहे, खानविलकरांकडे अमाप पैसा आहे. अमाप पैसा आहे.
आई ऐक ना, काय दे इकडे. स्वीटू कुठे आहे? ए आता स्वीटू स्वीटू नाही करायचं हा. लग्नानंतर काय ते भेटायचं बोलायचं. काय चाललंय बस. स्वीटू कुठे आहे? स्वीटू कुठे आहे? धीर जरा जरा आमच्याकडून पण लाड करून घे. काय काय हे काय? अगं शकू रीत असते ही. आणि मला माझ्या जावयाचं रीतसर कौतुक करायचं. जमेल तेवढं मानपान करायचं. अगं आज तू आमच्या दोघांच्या मध्ये बोलायचं नाही हा. बरं बरं. नाही 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 मी गप्प बसते. चालू दे चालू दे. हे काढून घेतो. ओ ओके. हा काढल्या. यांना बोलवावं लागेल ना भाऊजी. यांना बोलवायला हवं ना. चिन्या चिन्या ये ना इकडे. हा काकी. लवकर ये. ऐक ना, दादा तिथे खोलीत बसले. त्यांना घेऊन ये. तिथे दादा नाहीये हे या यडपट चिन्याला कळलं ना तर उगाच गोंधळ होईल. दान धर्म करायचा, गरिबांना द्यायचा, तो पैसा तुम्हाला देईल. आणि मी तुम्हाला असं वाऱ्यावर नाही सोडणार. कारण तुमचे आणि आमचे आता अत्यंत जवळचे संबंध आहेत. नाही नको नको मला. अहो घ्या ना. समोर आलेल्या लक्ष्मीचा असा अपमान करायचा नसतो. त्यामुळे ठेवा पैसे तुमच्याजवळ ठेवा. मला मला खरंच नको. खरंच खरंच. दादा दादा पडाल. आई ही काय रीत आहे पाय धुवायची? अरे मुलीचे आई वडील जावयाचे पाय धुतात. का? आता त्यांना जावयाचा मान सन्मान करायचा असतो आणि रिक्वेस्ट करायची असते की आमच्या लेकीला नीट सांभाळा. मग त्यात रिक्वेस्ट करायची काय गरज आहे? मी स्वीटूची काळजी घेणारच आहे आणि तीही माझी काळजी घेणार आहे. आई मी नलुमावशी आणि दादांना माझे पाय धुवायला नाही देणार. नलुमावशी नको प्लीज. ऐक ना बस ना बस. अगं ऐक ना ऐक म्हणते. आम्हाला यात आनंदच आहे राजा. अगं पण मला नाहीये. ए चिन्या, ए चिन्या. हा दादा ये इकडे ये. हा आलो. ऐक ना आम्हाला करायचंय रे हे. नलुमावशी उलट तुझे आणि दादांचे हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि मला भरभरून आशीर्वाद द्या. काय पाया पडतो. सुखी राहा. लाखात एक आहे माझं जावं. मग आहेच मुळी. चुप बैठ ना चिन्या. कुछ हेलो. कुछ नहीं होगा यार. रॉकी रॉकी. हा शकू मावशी. हाँ मम्मी जी. अरे तू इथे काय करतोय? अरे गार्डन मध्ये पाहुणे आले त्यांची व्यवस्था बघ ना जरा. हाँ अभी करता हूँ. चल ये पटकन. ये ये ये. ओम भाई जरा संभाल लेना. हम लोग जा रहे हैं. बाय. सॉरी. स्वीटू मला माहिती आहे की आपलं लग्न होईपर्यंत आपण एकमेकांना बघू शकत नाही. एकमेकांशी बोलू तर शकतो ना. काय यू नो व्हॉट स्वीटू, आय जस्ट कांट वेट टू मॅरी यू. मला तर राहवत नाही. असं झालंय की कधी आपलं एकदा लग्न होतं. काही बोललीस का? काहीतरी बोल ना. हे बघ आपल्याला बोलायला अलाउड आहे. इट्स ओके. स्वीटू येऊ का ग? अच्छा नको इतका फुलं. बर 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 काय हरकत नाही. तयार झालीस का ते बघायला आले. कसं जगताव दादा तुम्ही? आयुष्यभर कोणाचं तरी मिंध राहायचं आणि किडा मुंगी सारखं जगायचं.
त्याच खोराड्यात आपण राहायचं, त्याच खोराड्यात लग्न करायचं, त्याच खोराड्यात मुलं जन्माला घालायची आणि मुलांना सुद्धा तसंच राहायला शिकवायचं, जगायला शिकवायचं. ती पाव चक्कर भाकर 10 जणात वाटून खा. फाटके कपडे शिवून शिवून वापरा आणि फाटका खिसा महिना अखेरीपर्यंत पुरवा. हाच तुमचा संसार आणि हेच तुमचे संस्कार. मग त्या मुलीलाही वाटायला लागतं, बिचारी मुलगी. तिला वाटतं की आपण कोणीतरी श्रीमंत नवरा गटवावा, किमान आपली हाऊसमौस तरी भागेल, 2 वेळच्या खाण्याचा प्रश्न सुटेल. मग त्या मुलीला श्रीमंत नवरा पटवायला लावायचा. आपला विरोध आहे अशी ऍक्टिंग करायची. त्याचा निश्चय पक्का आहे की नाही हे बघायचं आणि मुलाचा निश्चय पक्का आहे हे कळल्यानंतर नाईलाज असतं लग्न लावून देतो असं दाखवून लग्न लावून द्यायचं. मास्टर प्लॅन दादा, कमाल हो. गरिबी माणसाला बरंच काही शिकवते असं म्हणतात, ते हे असं. पण हे सगळं कशासाठी होतंय दादा? कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळण्यात अयशस्वी ठरलात, नालायक ठरलात म्हणून. मुलीला नोकरीला लावायचं आणि बाप तिच्या पैशावर जगतोय, फॅमिली तिच्या पैशाने खातीये असं म्हणून लोकांनी छीथू करू नये म्हणून श्रीमंत सासर पटवायला लावायचं. आणि मग आता त्यांच्या पैशावर जगण्याचा प्लॅन आहे तुमचा. दादा साळवी, मोठ्या हुशारीने तुम्ही तुमची जाडी बेढब मुलगी आमच्या गळ्यात मारली. हुंडा बिंडा द्यायचं तर सोडाच, लग्नाचा सगळा खर्च ओमलाच करायला लावलात आणि वर छान छान कपडे घालून लग्नात फक्त मिरवायला आणि फुकटचं खायला आला. जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगायची. काय उपयोग अशा जगण्याचा दादा? बघा, विचार करा. एक क्षण लागतो निर्णय घ्या, पण त्यामुळे एखाद्याचं आयुष्य कायमचं सुखी होऊ शकतं. किमान स्वीटूच्या डोक्यावर हे टेन्शन नसेल की आता आयुष्यभर बापाचं ओझं खांद्यावर घेऊन जगावं लागणार आहे, आयुष्यभर आपल्या बापाला पोसावं लागणार आहे. किमान तिचं आयुष्य ती सुखाने आनंदात जगू शकेल. ओमशी लग्न होते तिचं, खूप प्रेम आहे त्याचं तिच्यावर, तो तिची आयुष्यभर काळजी घेईल. पण तुम्ही स्वीटूची आयुष्यभराची काळजी एका झटक्यात दूर करू शकता. बघा, विचार करा. आयुष्यभर लेकीवर ओझं बनून जगायचं की एका क्षणात निर्णय घेऊन लेकीला आयुष्यभरासाठी सुखी करायचं? मी तुमच्या जागी असते ना तर इतकी वर्ष आयुष्य जगण्यात वेळ वाया घालवलाच नसता, कधीच जीव दिला असता. दादा विचार करा. दादा इथल्या इथे मला फोन का करतायत? हॅलो दादा. हॅलो दादा. हॅलो ओमकार, माझ्या स्वीटूची काळजी घ्या. मी नसलो तरी तिचं सांभाळ करा. दादा तुम्ही का का बोलताय असं? माझ्या स्वीटूची काळजी घ्या. दादा कुठे आहात तुम्ही? माझ्या स्वीटूची काळजी घ्या. कुठे आहात तुम्ही दादा? दादा दादा मी नसलो तरी तिचं सांभाळ करा. दादा मी तुमच्या रूम मध्ये, तुम्ही कुठे आहात? तिचा बाप नाही हे तिला जाणवू देऊ नका. हा दादा तुम्ही हे काय बोलताय? स्वीटूची काळजी घ्या. तुम्ही जिथे असाल तिथे थांबा, मी तुम्हाला घ्यायला येतोय. सर तुम्ही मोहित तू दादांना बघितलंस? नाही, मी पण त्यांना शोधायला आलो. का सर, काय झालं? काय करताय सर? सर सर हे काय करताय? दादांना आता माझी गरज आहे. तू स्वीटूला सांग थांबायला, मी आलोच. सर पण तुम्ही, सर
फिल्टर बदल ना. यस यस. हवा हा ठीक आहे. ब्युटी फिल्टर. हा ना. यू कॅरी ऑन गर्ल. या शुअर. छान दिसते ना ते. नारळ. तुम्ही तर स्वीटूच्या सासूबाई ना. आधी मावशी आहे मग सासूबाई आहे. मॉम. काय ग? मॉम जरा इकडे. हो आले. हा आलेस ग. हो. काय हवंय? ओम कुठे? ओम अगं असेल ना इथे कुठेतरी असेल. नाही इथे कुठे दिसत नाहीये. मी फोन लावला तर फोन उचलत नाहीये. तो काही सांगून गेलाय का तुला? असं कुठे जाणार आहे तो? अरे ओम कुठे आहे? ओम सर निघून गेले. निघून गेले? एक मिनिट, म्हणजे दिसला तुला तो? हो मला ते दिसले. खूप अपसेट होते. त्यांनी हा सापा काढून फेकून दिला आणि विटूला सांग की आय एम सॉरी. डोकं फिरलंय का तुझं? काय बोलतोयस तू? मी का खोटं बोलू? हे बघा ना. आणि मॅम मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. मी त्यांच्या मागे गेलो, त्यांना आवाज दिला, पण त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिलं नाही सर. मॉम हे काय? विटू आणि नलू मावशी. नाही तायडे, आता त्या दोघींना काही सांगण्यात अर्थ नाहीये. मोठा धक्का बसेल. मोहित अरे शोध ना त्याला, कुठेतरी शोध. अगं चल ना शोधूया आपण. जा ना तायडे. हा हा. दादा तुम्ही यांना पाहिलंय का? तुम्ही पाहिलंय का? नाही पाहिलं. वडील आहेत, एकदा नीट बघा ना. नाही पाहिलं. ओम भाई सॉरी सॉरी सॉरी. ओम किधर गया ये? आओ फोन ओम भाई. ओम हे गेलाय काय माहित. ओम अरे कहाँ चला गया है? ओम. ए मोमो सुन ना. हाँ हाँ. भाई दिखे क्या? नहीं ना यार कहाँ गए? काय करूया? हाँ ये सही बात. चल. अहो ताई, अशा विधींसाठी मुहूर्त असतात. कुठे आहे नवरा मुलगा? नवऱ्या मुलाला बोलवा. हा येतोच आहे. काही महत्वाचं काम आठवलं असेल त्याला. सॉरी हा थोडा येतोय. स्वतःचं लग्न सोडून महत्वाचं काम. खोलीत नाहीये का तो? नाही आहे ना. येतोय बोलवणं पाठवलंय मी. ओम सर. ओम सर. ओम सर.
अरे ओमला घेऊन ये ना प्लीज. मॅम ओम सर नाही सापडत. काय? हो ओम सर नाही सापडत आहेत. फोन नाही केला का तुम्ही त्यांना? असं कुठे मम्मीजी मम्मीजी काय झालंय? काय झालंय? चुप ना मम्मू. मम्मीजी आप टेंशन मतलब मैं देखता हूँ मम्मीजी प्लीज. अरे काय चाललंय? नवऱ्या मुलाला बोलवा. हा काय खेळ चाललाय का इथे? मॉम 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 तायडे अगं मॉम नाही कुठे आहात? अगं मी तुला विचारते कुठे ओम कुठे आहे? आय डोंट नो एनीथिंग. तू फोन उचलत नाहीये. अहो बोलवा ना नवऱ्या मुलाला. कुणाला मुहूर्ताची परवाच नाहीये इथे. शकू शकू काय झालंय? कुठे कुठे काय? ओम कुठे आहे? ओम कुठे गेलाय का? अहो बोलवा ना नवऱ्या मुलाला. शकू शकू सांग काय काय झालं? तू का रडतीयस? काय झालं? ओम कुठे आहे? शकू कुठे आहे ओम? ओम कुठे आहे शकू? शकू काय झालंय? तुझा चेहरा असा का झालाय? हे बघ आज मी तुझी मैत्रीण नाही स्वीटूची आई म्हणून विचारते. सांग ना ओम कुठे आहे? शकू बोल ना काहीतरी. हे बघ नलू काय आहे? ओम ओम कुठेतरी निघून गेलाय. तो कुठे गेलाय आम्हाला माहित नाहीये. आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय पण सापडत नाही. सापडत नाहीये. नलू काय झालं का? ओम पळाला म्हणे. वहिनी वहिनी ओम पळाला. ओम लग्नातून पळाला. ए काकी काकी ए काकी वहिनी अगं तो ओम कुठे सापडत नाहीये बोलतोय. असा कसा गायब झाला असेल का? ऐक ना त्याचं कुणाशी भांडण तर नसेल ना झालं? काय माहिती. मावशी काय झालं? हा पण का थांबलोय? ओम कुठे? ओम कुठे? काय झालं मावशी? ओम कुठे? आई काय झालं? काय झालं? ओम कुठे? आई
कुठे आहे? बोल ना आई. आई सांग ना, ओम कुठे आहे? कुठे आहे? मीच चुकलो, मीच मूर्ख आहे, माझंच चुकलं. काय करताय नाही, हो, काय सांगू तुम्हाला, माझंच चुकलं, मीच चुकलो, मीच मूर्ख आहे, मीच चुकीचं वागलो. तुम्ही सरका हो बाजूला. त्या दिवशी मी जर स्वीटूशी साखरपुडा मोडला नसता तर आज तिच्यावर ही वेळ आलीच नसती. ही वेळ म्हणजे ओमला नसेल करायचं मे बी जाड्या मुलीशी लग्न. त्याला तेव्हा सांगता आलं नसेल आणि मग मुहूर्त जसा जवळ आला तसं मग त्याला रिअलाइज झालं असेल. आम्हाला तर या मुलीचीच दया येते आता. कसं होणार हिचं? काय बोलतेस तू? हा, काय बोलतेस तू? काय वाटेल ते बोल नका, गप्प बसा जरा. वाटेल ते म्हणजे जे समोर घडतंय तेच बोलतोय आम्ही. अरे काय घडतंय? गप्प बस जरा. तू काय उत्तर देणार आहेस आता यांना? कुठे ओम? तुला सांगून गेला का काही? नाही म्हणजे अगं तुला करायचं होतं ना ओम आणि स्वीटूचं लग्न थाटात. आता भर लग्नात तुझा मुलगा तुला काही न सांगता गायब झाला आणि तू गप्प कायच? बोल काहीतरी. आता तू बोल ना काहीतरी. तू का गप्प बसली आहेस? बोल काहीतरी. अगं ही सगळी माणसं स्वीटूला वाटेल ते बोलताय, तिची काहीही चूक नसताना तिने का ऐकून घ्यायचं? का सहन करायचं स्वीटूनी? आणि मुळात आपण का सहन करायचं? आपली काही जबाबदारी आहे की नाही? आपणच जुळवली होती ना ही सोयरी. मग आता कोण करणार आहे स्वीटूशी लग्न? मोहितशी ठरलेला साखरपुडा मोडला या मुलीचा आणि आता भर लग्नात तिचा होणारा नवरा या मांडवा तिला एकटीला टाकून असा पळून गेला. अगं निघून गेला. निघून गेला म्हणजे? निघून गेला म्हणजे नाही 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 ओम असा नाही वागणार. मला काय तो कामाला गेला असेल, तो परत येईल. परत नाही येणार. तो फोन उचलत नाहीये. माझा पण फोन उचलत नाहीये, कुणाचाच उचलत नाहीये. मी त्याला फोन करते, तो माझे फोन उचलतो. एक मिनिट, माझा फोन. चिन्या चिन्या माझा फोन दे. माझा फोन दे पटकन. मी फोन करते, माझा फोन उचलेल ना तो. मी बोलते. अगं स्वीटू, स्वीटू तो नाही येणार परत. तो निघून गेलाय, तुला सोडून निघून गेलाय. तुला कळत नाहीये का? रिंग वाजते ताई. तो कामात आहे म्हणून तो उचलत नाहीये फोन. कसं असेल कामात? सगळे लोक इतके वेळा ट्राय करतात, तू नाही उचलत आहे तुझा फोन ना. रडू नका, तो उचलेल फोन. एक मिनिट. हे बघ, ऐक ऐक. माझ्या छोट्या बहिणीसारखी आहेस तू. तुला होणारा त्रास मला कळतोय. तुझी मनस्थिती लक्षात येते माझ्या. आपला होणारा नवरा भर मांडवात सोडून निघून जातो आणि आपला फोनही उचलत नाही. किती त्रास होत असेल तुझा मला कळत नाही. लेट मी ट्राय दिस फॉर यू. तुझा फोन नाही ना उचलत आहे? मी करते त्याला फोन करते आणि उचलला ना तर सांगते कुठे असशील तिथून आधी इथे लग्नात निघून ये. सगळे वाट बघतायत तुझी. हॅलो ताई. अरे कुठे आहेस तू? कुठे आहेस ओम तू? मला बोलायचंय त्याच्याशी. ऐक ना, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मला. ते सगळं सोड रे. तू असशील तिथून परत ये इथे. हे लग्नाचा मुहूर्त आहे तुझ्या. सगळे वाट बघतायत तुझी. सगळे थांबलेत तुझ्यासाठी. स्वीटू थांबलीये तुझ्यासाठी. काय करतोस तू? मला हॅलो ओम, तू येतोयस ना? या क्षणी माझ्यासाठी दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाहीये. मी येऊ शकत नाही.
नाही म्हणाला ना? नाही म्हणाला ना? पळून गेला ना? तुला एकटीला टाकून निघून गेला ना? म्हटलं होतं तो नाही येणार. अरे अरे बिचारी, वर मांडवातून नवरा पळून गेला. स्वीटू, वहिनी काय बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? प्लीज बिट्टूला काही बोलू नका. तिची काही चूक नाहीये या सगळ्यात. तुम्ही प्लीज प्लीज तिला दोष देऊ नका. चूक ओमची आहे आमच्या. मोहित, मोहित मला माफ कर. मॅम, आतापर्यंत मी तुझ्याशी वाटेल तसं वागले, वाटेल ते बोलले, तुला तुझा अपमान केला, तुला नोकरीवरून काढून टाकलं, सगळं माझ्या भावासाठी. पण आज माझ्या भावानीच, ओम खानविलकरनी स्वीटूला फसवलं. तिला एकटं सोडून निघून गेला. पण मी तिला असं वाऱ्यावर नाही न सोडू शकत. आज जर तिचं लग्न झालं नाही तर साळवींची नाचक्की होईल. समाजात त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. नाही, ओमची चूक मोठी आहेच, पण ओमच्या चुकीची शिक्षा या बिचाऱ्या स्वीटूनी का भोगायची? का भोगायची तिने? मॅम, तुम्ही काय बोलताय? माझा काय संबंध? मी काय करू शकतो? लग्न लग्न कर स्वीटूशी. मोहित, जर आज या मांडवात स्वीटूचं लग्न झालं नाही ना, तर तिच्याशी दुसरं कोण लग्न करणार? साळवींची नाचक्की होईल, खानविलकरांची नाचक्की होईल. तू प्लीज प्लीज स्वीटूशी लग्न कर. नकार देऊ नकोस प्लीज. या लग्नात तुला ओमची जागा घ्यावी लागली तरी त्याची तयारी ठेव. काय म्हणजे मी ओम सरांच्या जागे? ओ मॅम, काय बोलताय काय तुम्ही? नाही नाही नाही, मला नाही जमणार हे. मला माफ करा, मला नाही जमणार. काय काय बोलताय तुम्ही मॅम? तुम्हाला कळतंय का? मला हवं तर जीव द्यायला सांगा, मी जीव सुद्धा द्यायला तयार, पण हे नाही, हे मला. तुझा जीव घेऊन कोणाचा फायदा होणार? माझाही फायदा नाही आणि तुझाही फायदा नाही. त्यापेक्षा 10 करोडची ओमची जागा घ्यावी लागली तर घे. स्वीटू, तू सुद्धा दे या लग्नाला. बाळा, तुझी मोठी बहीण म्हणून सांगते, या लग्नासाठी तयार हो, होकार दे.
हे बघ, मोहितची तुझी एंगेजमेंट मोडली, पण तरी सुद्धा आज तो तुझ्या लग्नात सगळे मानापमान विसरून तुमची मदत करण्यासाठी आला. खूप चांगला मुलगा आहे तो. तुझ्या बाजूनी माझ्याशी भांडताना त्यांनी नोकरीचा विचार सुद्धा केला नाही. नोकरीवर लाथ मारून निघून गेला. तुझा विचार केला, सत्याचा विचार केला. आणि माझी खात्री आहे आज सुद्धा तो फक्त तुझा, तुझ्या आईचा आणि तुझ्या दादांचाच विचार करेल. मला हे सगळं बोलताना खूप त्रास होतोय, खूप गिल्टी वाटतंय, राग येतोय, कारण माझा भाऊ या परिस्थितीत सोडून निघून गेलाय. आज जर या मांडवात तुझं लग्न झालं नाही तर साळवी आणि खानविलकर परिवाराला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तुझ्या आईसाठी, तुझ्या दादांसाठी, तुझ्या शकू मावशीसाठी. दादा कुठे आहात तुम्ही? मी नसलो तरी तिचं सांभाळ करा. दादा मी तुमच्या रूम मध्ये, तुम्ही कुठे आहात? तिचा बाप नाही हे तिला जाणीव देऊ नका. हा, आता काही लग्न होणार नाही. चला चला. कसं बहिणी प्लीज जाऊ नका असं. हे बघा, हे बघा, आणि तुम्ही मी हे बघा, तुम्ही थांबा. हे बघा तुम्ही, वहिनी वहिनी, अहो लग्न होणार नाही कसं तुम्ही. दादा, दादा थांबा. दादा, दादा घट्ट धरा मला, मी आहे ना. दादा दादा तुम्ही सोडू नका, सोडू नका. मी आहे ना, मी तुम्हाला वर खेचतो. सावकाश थांबा. दादा हात सोडू नका. हेल्प हेल्प, कोणी आहे का? मदतीला या. हेल्प. ओ दादा, दादा इकडे या. दादा इकडे या. हे बघा, हात धरा, हात धरा. काकाला काहीतरी झालं. ओ दादा या. सावकाश 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 सावकाश. तुम्ही ओके आहात? हे मित्र ऐक ना, हा आपल्या इथे हॉस्पिटल आहे कुठे जवळ? हो आहे आहे आहे. सुदर्शन, काकांना इथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. चला चल काका, सावकाश सावकाश.
तो येईल परत. तो आता परत नाही येणार स्वीट. स्वीट ओम आता परत नाही येणार. यायचाच असता तर न सांगता न बोलता इथून गेलाच नसता. आत्ता लग्नाला नकार द्यायची हिंमत झाली नसेल त्याची. पण प्रश्न फक्त त्याच्या आयुष्याचा नाहीये, तुझ्याही. तू मोहितशी लग्न कर. चला येऊ मित्रांनो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात, मदत केली त्याबद्दल थँक्स. यात धन्यवाद काय मित्रा. संकटामध्ये असणाऱ्या व्यक्तीची मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच असतं आणि तेच आम्ही केलं. हो. येतो मी. काका काळजी घ्या. चला येतो. डॉक्टर ते कसे आहेत आता? आता तरी वरवर मुकामार वाटतोय. आपण काही बेसिक चेकअप करावे लागते. ओके, मी एक फोन करू का? हा. स्वीटू फोन का उचलत नाहीये? काहीतरी गडबड झाली नक्कीच. डॉक्टर, मी जरा जाऊन येतो. तुम्ही माझ्या पेशंटला सांभाळाल? आलोच मी. गुरुजी देव.
स्वीटू आपण सगळे या लग्नाला आलात, थांबलात. मी आपली मनापासून आभारी आहे. काज नजरा खालावल्या कात्या बिचाऱ्या ओलावल्या होता गुन्हा काय तू सांगना झाली मला का सजा झगमग दिव्यानी जिथे पाय वाटा होत्या जणू